नमस्कार. आज आपण राग भूप बघणार आहोत. हा कल्याण थाटामधला राग आहे. या रागाचे वादी आणि संवादी स्वर म्हणजे सगळ्यात प्रमुख स्वर आणि उपप्रमुख स्वर आहेत ग आणि ध. या रागामध्ये म आणि नी स्वर वर्ज्य आहेत आणि या रागातले सगळे स्वर शुद्ध आहेत हे याचं वैशिष्ट्य आहे. हा राग आपण काळी 4चा सा धरून वाजवणार आहोत. म्हणजे काळी 1, कॅमेरा ऍडजस्ट करायला लागेल. काळी 1, 2, 3 आणि 4. आणि माझ्याकडलं हे जे तानपुरा मशीन आहे हे मशीन पण काळी 4 मध्ये लावलेलं आहे. हा 2चा सेट आहे म्हणजे ही काळी 1, 2, 3 आणि 4. आणि माझ्याकडे तबला मशीन आहे. हे तबला मशीन पण जेव्हा आपण ताल सुरू करू तेव्हा हे तबला मशीन पण त्या सुरामध्ये आणि पाहिजे त्या तालामध्ये हे सेट केलेलं आहे ऑलरेडी. तर या तबला मशीनवर वेगवेगळे ताल सेट करता येतात. सूर पिच लावता येते आणि टेम्पो लय ॲडजस्ट करता येते आणि व्हॉल्यूम ॲडजस्ट करता येतं. तर याचे आरोह अवरोह असे आहेत. सा रे ग प ध सा, सा द प ग रे सा. याचं मुख्य अंग असं आहे ग रे प ग, ग रे ध ध सा. आणि आता याची गत म्हणजे जसं गायनामध्ये गीत असतं तसं वादनामध्ये गत असते. ही त्रितालामधली गत आहे. तर आपण आता हा त्रिताल मी सेट केलेला आहे. हा सुरू करूया. धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. हे असे बोल आहेत. 16 मात्रांचा ताल आहे. पुन्हा बघूया. धा दिन दिन धा, धा दिन दिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. तर अर्धा ताल संपल्यानंतर ही गत सुरू होते. या 9व्या मात्रेवरती ही गत सुरू होते. ही अशी आहे. द सा द प ग रे सा रे ग, ग रे ग प ध. तर द सा द प ग रे सा रे सुरू होऊन ग वरती त्याची सम येते. पुन्हा बघूया. ध सा ध प ग रे सा रे ग, ग रे ग प ध. तर तालाची पहिली जी मात्रा असते त्याला सम असं म्हणतात. आणि या समेवरती खूप ओढाताण चाललेली असते लोकांची. समेवर येणे समेवर येणे तुम्ही ऐकलं असेल. तर ही गत आपण आता वाजवूया. धा दिन दिन धा, धा दिन दिन धा, ध सा ध प ग रे सा रे ग, ग रे ग प ध, ध सा ध प ग रे सा रे ग, ग रे ग प ध, ग ग ग रे ग प ध, सा ध प ग रे सा.
शेवटी मी जे दसादप वगैरे सारे तीनदा वाजवलं याला तिहाई असं म्हणतात. शास्त्रीय संगीताचा परफॉर्मन्स म्हणजे त्या रागाचा संपवायच्या वेळेला ही तिहाई घेतली जाते. म्हणजे तबलेवाला आणि इतर साथीदारांना पण एक क्लू मिळतो, इंडिकेशन मिळते की हा आता परफॉर्मन्स संपला आहे, म्हणजे याच्यानंतर थांबायचं. ही तिहाई एका तालाच्या एका आवर्तनात, अर्ध्या आवर्तनात वगैरे अशी बसवलेली असते. वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. पण अशी ही तिहाई घेऊन हा राग आपण संपवलेला आहे. तर आय होप दिस हेल्प्स. आणि तुमची जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील त्याप्रमाणे सारेगमपधनिसा तुम्ही जर वाजवू शकत असाल तर हा राग तुम्हाला शिकता येईल. याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये मी हिंदी सिनेमातलं एखादं गाणं पॉप्युलर असं असेल या रागावर आधारित ते वाजवून दाखवीन आणि बहुधाची नोटेशन्स पण दाखवीन. So it helps. So I hope you liked it, and have a nice time. Have happy practicing. Thank you.